चलो बीट पाठशाला सक्सेसफुली इवेंट कंप्लीट रहा। इतने क्रिएटिव, इतने प्यारे, इतने अच्छे बच्चे हैं यहाँ के कि मुझे लगता है एक बार दोबारा यहाँ पर आना तो बनता है। सिलेक्शन के बाद में, लेकिन अभी नहीं। फिर मिलेंगे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। सकाळची बीड थोडं वेगळं वाटते आजचं वातावरण, कारण आजचा दिवस सामान्य नाही। आज बीडच्या विद्यार्थ्यांचा इतिहासातील एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे। सकाळपासूनच तयार सुरू आहे। स्टेज, बॅनर्स, टेक्निकल टीम आणि प्रत्येक लहान सहान गोष्ट, कारण आज इथे येणार आहेत हजारो स्वप्न। मी आज इथे पेसवाला पाठशाला सेंट्रल टीम सोबत आहे आणि सकाळपासून शेवटच्या क्षणापर्यंत हा संपूर्ण प्रवास कॅमेऱ्यात कैद करणार आहे। जसा वेळ पुढे सरकतोय तसा विद्यार्थ्यांचा ओघ वाढतोय। कुणी जेईचं स्वप्न घेऊन आलंय, कुणी नीट, तर कुणी आपल्या करिअरची पहिली दिशा शोधायला। इथे फक्त विद्यार्थीच नाहीत, तर पालकांची आशा आहे, कारण प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न एकच, आपलं मूल यशस्वी व्हावं। यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड। आज इथे फक्त एक कार्यक्रम नाही, इथे मार्गदर्शन आहे, प्रेरणा आहे आणि भविष्यासाठीचा स्पष्ट रोडमॅप आहे। आगाज 2026 म्हणजे फक्त एक नाव नाही, तर विद्यार्थ्यांचा अम्बिशनला दिशा देणारं एक मुवमेंट। Doctors, engineers, leaders sitting here, please ensure you have scanned the QR code at the entrance to mark your attendance. To keep things organized. आणि तो क्षण त्याची प्रत्येकजण वाट पाहत होता। इतिहासाची सुप्रसिद्ध फॅकल्टी उर्वशी मॅम आज पहिल्यांदाच बीडमध्ये आल्या होत्या। कॉन्सेप्टवरची पकड, रिअल एक्झाम स्ट्रॅटेजी आणि विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील प्रश्न हेच समजून घेणारी भाषा। आज येथे मोटिवेशन नाही, क्लिअरिटी दिली गेली, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावर मिळणारे थेट प्रॅक्टिकल उत्तर। आज अनेक विद्यार्थ्यांना आपण काय करायचं याचं उत्तर मिळालं आहे। अशा मोठ्या इव्हेंट मागे असते एक मेहनती टीम। पेसवाला पाठशाला सेंटर बीड फक्त शिकवत नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रवासाचा भाग बनते आणि हा संपूर्ण प्रवास सकाळपासून शेवटपर्यंत कॅमेऱ्यात कैद करणं हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे। ऑर्गेनाइजेशन को नहीं जुड़े हुए, तो आपको बहुत सारी ऐसी चीजें होती है जो आइडिया नहीं होता है। तो उसका एक बेसिक सा आइडिया बहुत स्टार्ट एकदम ब्रीफ में 5 मिनट के अंदर मैं आपको देती हूँ। उसके बाद हम अपने मेन आगे इवेंट को आगे प्रोसीड करेंगे। तो जब कोविड का शुरुआत हुआ है रफली
जो हमको बहुत नेगेटिव मेमोरीज भी दे करके गया है ना, फंक्शनल है, वो भी मैंने पढ़ाया है और अभी बैचेस चल रहे। तो आपको मैं बस एक बेसिक सा इंफॉर्मेशन देना चाहूंगी कि आउट ऑफ दीज थ्री मेरा जो पर्सनल फेवरेट है, दिस मॉडल ओनली, दैट इज जसं जसं कार्यक्रम संपत आलाय तरी प्रवास थांबत नाहीये. आज हा 2026 आज फक्त एक इव्हेंट राहिला नाही, तो अनेकांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट बनला आहे. जर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य मार्गदर्शन व योग्य मेहनत हीच यशाची पहिली पायरी असतात. आणि बीडसाठी आज ती सुरुवात झाली आहे, कारण फ्रीसवाला पाठशाला सेंटर बीडला आज जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि मोठमोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हे बीडसारख्या शहरामध्ये येत आहेत, ही बीडसाठी खूप मोठी गोष्ट आहे. बीडच्या इतिहासात आजचा हा दिवस खूप खास ठरला, कारण आज पहिल्यांदाच फ्रीसवालाचे सुप्रसिद्ध फॅकल्टी उर्शी मॅम बीडमध्ये आल्या होत्या. JEE, नीट, MST, CET आणि फाउंडेशनची हजार स्वप्न घेऊन आलेले विद्यार्थी आणि त्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यासाठी एक परफेक्ट मंच. आगामी 2026 5 घंटे लगा कर ये बनाया था. थैंक यू सो मच. अगेन इतने बहुत सुंदर है, इतने क्रिएटिव बच्चे यहाँ पर है, नहीं सोचा था. वेरी क्रिएटिव. थैंक यू. तो बीड पाठशाला सक्सेसफुली इवेंट कंप्लीट रहा. इतने क्रिएटिव, इतने प्यारे, इतने अच्छे बच्चे हैं यहाँ के कि मुझे लगता है एक बार दोबारा यहाँ पर आना तो बनता है. सिलेक्शन के बाद में, लेकिन अभी नहीं. फिर मिलेंगे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आणखीन एका खास ब्लॉगमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.